होतं त्यात गोंधळ उडाला होता। आता चंद्रशेखर बावनकुळेच्या मुलाच्या गाडीचा अपघात झाला। हे पहा, भारतीय जनता पार्टीचं गृह मंत्रालय भारतीय जनता पार्टीकडे आहे। हिट अँड रनमध्ये पोर्शे कारची घटना जी पुण्यात घडली, त्या मुलाला जो न्याय लावला तोच न्याय चंद्रशेखर बावनकुळेच्या मुलाला लावला पाहिजे। भारतीय जनता पार्टी ते लावत नाही। आपण कायदा आणि सुव्यवस्था जर बघितली, बदलापूरची घटना असेल, अजूनही त्या शाळेतील मॅनेजमेंटच्या लोकांना अटक झाली नाही। बावनकुळेचा मुलगा तिथं बावनकुळेने स्वतः सांगितलं की ती माझ्या मुलाची गाडी आहे, त्यांचा मुलगा त्या गाडीत आहे, एवढं स्पष्ट असतानाही बीफ खाऊन त्या हॉटेलचे बिल्स बाहेर आलेले आहे। असं सगळं असताना अजून त्याच्यावर कारवाई होत नाही। कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे फडणवीस सरकारने, शिंदे सरकारने महाराष्ट्रात उडवलेली आहे। अशी याच्या आधी कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राची कधीही बिघडलेली नव्हती। साहेब, जर पाहिलं तर अजित पवारांच्या विरोधात कोण नॅरेशन सेट करते असं वाटतंय, आणि नेमकं माहितीला नको कसे झाले का अजित पवार? मला काय माहिती। अच्छा, शेवटचा प्रश्न आहे। झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मराठा समाजाचा फायदा झाला आहे का? झाला असेल तर मग शिवसेना त्याबद्दल काय भूमिका आहे आरक्षणाच्या बाबतीत? शिवसेना काय जातपात काय वोटिंग मध्ये दिलेलं असतं का? याने ठीक आहे, मराठा आरक्षणाचा फायदा झाला का? शिवसेनेला सगळ्या जाती धर्म शिवसेनेला मतदान करतात, एवढं सांग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।